नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. प्रकरण आपलं चाललंय 24वे, भेष कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 25 ते 27. आपला भाग चाललाय 181वा. प्रथम आपण 25वा दोहा ऐकूयात. कबीर हरि की भगति का मन में खरा उल्लास, मैं वासा भाजय नहीं हूँ न मतय निज दास. कबीर हरि की भगति का मन में खरा उल्लास, मैं वासा भाजय नहीं हूँ न मतय निज दास. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. मैवासा, गड किल्ला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की जीवाच्या हृदयात हरिभक्तीचा मोठा उत्साह असतो, परंतु अहमरूपी चोर घरातून निघून न गेल्यामुळे तो भक्त वास्तविक भक्ती मार्गापासून विचलित होतो. भक्ती मार्गातील महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार त्याग. तो त्याग झाल्याशिवाय भगवंतांची ऐक्य होतच नाही. हा अहंकार भगवंतांची ऐक्य निर्माण करण्यात बाधा निर्माण करीत असतो, भक्ती मार्गापासून विचलित करीत असतो. आता आपण ऐकूयात मराठी साखी. हरिभक्तीचा जोर मनी परे, वसे अहमरूपी चोर. हरिभक्तीचा गड सांग मज, करील कोण रे सर. हरिभक्तीचा जोर मनी परे, वसे अहमरूपी चोर. हरिभक्तीचा गड सांग मज, करील कोण रे सर. 26वा दोहा ऐकूयात. मैं वासा मोई किया, दुर्जन काढे दूरी. राज पिया रे राम का, नगर बस्या भरपुरी. मैं वासा मोई किया, दुर्जन काढे दूरी. राज पिया रे राम का, नगर बस्या भरपुरी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. मोई किया म्हणजे मारून टाकलं. दोह्याचा अर्थ ऐकूयात. अहमरूपी चोराला मारलं आणि काम क्रोधादी दुर्जनांना हकलून लावलं. अशा प्रकारे आता अंतर्बाह्य परमात्म्याचंच राज्य आहे आणि सर्व कार्य त्याच्याच प्रेरणेने होत आहेत. मनात हरिभक्ती असेल, पण त्याचबरोबर अहमरूपी चोरही जर राहत असेल तर हरिभक्तीचा किल्ला चढून जाता येत नाही. म्हणून कबीर सांगतात की मनातील अहमरूपी चोराला मारून टाकलं, तसंच दुर्जनांना बाहेर काढलंय. हे दुर्जन कोण आहेत तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू आहेत. यांचाही नाश केला तेव्हा अंतरात प्रभू रामराज्य करू लागले. केवळ त्यांची सत्ता चालायला लागली आणि त्यांच्याच आज्ञेत सर्व कामही व्हायला लागली. एकूणच मनात अहंकार आणि षड्रिपू राहत असतील तर भक्तीच्या मार्गावर पाऊल पुढे पडतच नाही. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. अहंकार अन षड्रिपू दुर्जन, दूर मनातून केले. रामाचे मग राज्य चालते, एक रूप मन झाले. अहंकार अन षड्रिपू दुर्जन, दूर मनातून केले. रामाचे मग राज्य चालते, एक रूप मन झाले. पुढचा दोहा ऐकूयात. माला फेरत जुग भया, पायन मन का फेर. कर का मन का छाड़ी दे, मन का फेर. माला फेरत जुग भया, पायन मन का फेर. कर का मन का छाड़ी दे,
मन का फेर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. माळ फिरवून फिरवून युगं लोटली, पण त्याबरोबर मन काही फिरलं नाहीये. म्हणून हातातली माळ मनात सोडून द्या आणि मनाची माळ तेवढी फिरवा, म्हणजेच मन शुद्ध करा. भक्ती म्हणजे केवळ माळ फिरवणं नाहीये, टिळे माळा घालून मिरवणं पण नाहीये. अशा बाह्य सोंगाने भगवत प्राप्ती होतच नाही. नुसती माळ फिरवून युग जरी लोटली तरी भगवंतांची भेट होत नाही, कारण त्या माळेबरोबर मन फिरत नाही ना. मुखातून यांत्रिकपणे माळेतील मण्याबरोबर नामाचा उच्चार केला, पण ते नाम मनात मुरलंच नाही. त्या नामाचा मनावर संस्कार झालाच नाही, तर केवळ मण्यांवरच झाला असंच म्हटलं पाहिजे. तेव्हा बोटांनी माळ फिरवत असताना ते मनात नाम उतरलं पाहिजे, तरच उद्धाराची आशा आहे. आता आपण यावरची मराठी साखी ऐकूया आणि इथेच आपला आजचा भाग आपण संपवूयात. माळा फिरवून युगे लोटली, मन न फिरे त्या संगे. माळ सोड तू हरी प्राप्ती तर, मन नामी जवरंगे. माळा फिरवून युगे लोटली, मन न फिरे त्या संगे. माळ सोड तू हरी प्राप्ती तर, मन नामी जवरंगे. इथेच आपला भागही संपतोय आणि 24वा प्रकरणही आपण इथेच पूर्ण करत आहोत.